महाराष्ट्रातील राजकारण सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरते। युती आणि आघाड्यांच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नसतो, हे पुन्हा एकदा स्पष्ट दिसतं। कट्टर विरोधी पक्ष सुद्धा सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात। त्याचं जिवंत उदाहरण अकोला जिल्ह्यातील अकोट नगरपालिकेत पाहायला मिळालं। मात्र विरोधकांनी केलेल्या टीकेनंतर अकोट नगर परिषदेतील भाजप एमआयएम युती दोन्ही पक्षांनी तोडण्याची घोषणा केलेली आहे। काउन्सिलर्सनी स्वतः घेतले निर्णय तर त्यांच्यावर ही कारवाई होणार आहे। आणि समजा वरच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्यांना आदेशित केलं असेल तर त्यांच्यावरही आम्ही कारवाई करणार आहे, याच्यामध्ये काही दुमत नाही। मी आत्ता ओवैसी साहेबांशी बोललो आणि ओवैसी साहेब सुद्धा खूप रागावले की आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत बसणार नाही। विकास हे आमच्यासाठी सेकंडरी असणार आहे, पण प्राथमिकता आमची हे आहे की तुम्हाला कुठे कोणाला जायचे आहे हे तुमचा अधिकार आहे। शरद पवार साहेब सोबत त्यांच्या सोबत गेलेले आहे, बच्चू कडू साहेब त्यांचा प्रहार त्यांच्या सोबत आहे, राष्ट्रवादी त्यांच्या सोबत आहे, पण आम्ही ज्या गटामध्ये भारतीय जनता पार्टी असणार त्या गटामध्ये आम्ही जाणार नाही। नागरी गट जेव्हा बनवतो किंवा एखादा विकासाचा गट बनतो किंवा डेव्हलपमेंटचा गट तयार होतो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या पक्षाचे लोक एकत्र येतात आणि त्यामुळे मला वाटतं शेवटी एक काहीतरी स्थानिक लेवलला आघाडी झाली असेल, डेव्हलपमेंट करता आघाडी झाली असेल, त्या अनुषंगाने काही तिथे गट तयार झाला असेल त्यावरही मी त्या ठिकाणी तपासून घेणार आहे।